ट्रान्स हार्बर मार्गावरती असलेल्या दिघागाव रेल्वे स्थानकाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तो पार पडलेला आहे। मी सध्या दिघा रेल्वे स्थानकात उभा आहे। दिघा रेल्वे स्थानकात काही वेळापूर्वी पाहिलं तर भाजप त्याचबरोबर मनसे त्याचबरोबर ठाकरे शिवसेना ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या लोकार्पण सोहळ्याला जे आहे ते उपस्थित होते। याच रेल्वे स्थानकात जो आहे तर आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना याचा जो आहे तो फायदा होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी येथील जे आहे ते स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्यासमोर बातचीत। काय सांगाल की ताई, तुम्हाला या रेल्वे स्थानकाचा कशा पद्धतीने फायदा होणार? पहिले आम्हाला फायदा खूपच होणार आहे, कारण का ह्याच्या अगोदर आम्ही ऐरोलीपासून प्रवास करायचे आणि आता सध्या आमच्या बाजूला स्टेशन झाला म्हणून खूपच आनंद आहे आमच्या मनात का आता आमच्या जवळून आम्ही प्रवास करू शकणार। आणि आम्ही खूपच धन्यवाद देतो स्थानीय नगरसेवक आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या, सगळ्यांनाच आम्ही मनापासून खूपच धन्यवाद करतो की आमच्या जवळचं जवळ आणि सगळ्यांनाच दिघा एरिया म्हणजे खूप मोठा एरिया आहे, इकडे भरपूर कंपन्या आहेत, लोकल एरिया आहे, असं नाही दिघा वासियांना सगळ्यांना ह्याचा फायदा भेटणार आहे। म्हणून अजून काही आपल्यासोबत आहेत रहिवासी। भाई, काय सांगशील की या रेल्वे स्थानकाचा कशा पद्धतीने फायदा नाही? या अगोदर कुठून तुम्ही प्रवास करत होता आणि आता थेट जवळ रेल्वे स्थानक आला आहे, कशा पद्धतीने फायदा होतो? इथं जवळचा म्हणजे ठाणे होता, ठाणे ऐरोली जवळचा हा दिघा स्टेशन नव्हता। दिघा स्टेशनमध्ये इथं भरपूर एरिया आहे, जसं साठेनगर, आंबेडकर नगर, गणेश नगर, विटावा, आनंद नगर, विष्णुनगर, असं कमीत कमी असं टोटल 15 तर असं नगर आहे जिथं खूप फायदा। इथून हे BJP ह्यांनी भरपूर काम केलं आहे, जसं आपले नवीन मोरेश्वर गवते ह्यांनी पण खूप जास्त इथं काम केलेलं आहे। त्यांच्याबद्दल इथं आला आहे प्राईम मिनिस्टर आपले नरेंद्र मोदी यांनी पण खूप यांच्यामुळे हे दिघा स्टेशन झालेलं आहे। आणि इथं भरपूर कंपन्या आहेत, जसं कॅप्जेमिनी, आयगेट, पटनी, ॲक्सिस, भरपूर असं कंपनी आहे। त्यांना तिकडचे जे एम्प्लॉई आहे त्यांना पण हे भरपूर सुविधाजनक होईल, कारण ते ऐरोली किंवा ठाण्यानी रिक्षा करून ट्रेन उतरून रिक्षा करून यायचं आहे, पण आता हे जवळचं झालं आहे आणि त्यांना हा खूप म्हणजे फायदेजनक असेल, हे खूप बेनिफिट आहे त्यांचा। एकंदरीतच पाहिले की रेल्वे स्थानक जे आहे तो अगदी जवळ झाल्यानंतर रेल्वे स्थानकाचा जो फायदा आहे तो येथील रहिवाशांना आणि नागरिकांना होणार आहे। जर पाहू शकता हीच रेल्वे जी आहे तीच रेल्वे थेट ठाण्याकडे निघायची, या ठिकाणी थांबायची नाही, तीच रेल्वे आता या ठिकाणी थांबण्याची आहे ती सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे याचं जे आहे ते लोकार्पण काही वेळापूर्वी जे आहे ते पार पडलेलं आहे। साखरेसह अविनाश माने, TV9 मराठी, दिघा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।